अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. बघा, आपल्या जीवनात सूर्य हा आत्मविश्वास, प्रतिष्ठा, सन्मान, नेतृत्व गुण, पितृतुल्य व्यक्ती, प्रशासन आणि सरकारी क्षेत्रात कारक मानला जातो. सप्टेंबर महिन्यात सूर्य पुन्हा एकदा आपली राशी बदलणार आहे. 17 सप्टेंबर 2026 रोजी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. हे गोचर सकाळी 7:58 सुरू होणार आहे आणि सूर्य 17 ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत राहणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने सूर्याचे या राशीतील गोचर व्यावहारिक विचारसरणी, कामातील शिस्त, विश्लेषणात्मक क्षमता आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची वृत्ती वाढवू शकते. या गोचराचा प्रभाव सर्व 12 राशीवर होणार आहे, परंतु कन्या, मीन, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी हे विशेष महत्त्वपूर्ण ठरू शकते. या राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती, प्रतिष्ठा, सन्मान मिळवण्याच्या संधी मिळू शकतात आणि रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. करिअर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. कन्या राशीवर सूर्याच्या गोचराचा प्रभाव. सूर्य तुमच्या स्वतःच्या राशीतून गोचर करत असल्याने तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते. नोकरीतील तुमच्या कठोर परिश्रमांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाऊ शकते आणि पद किंवा जबाबदारी वाढण्याचे संकेत आहेत. व्यावसायिकांना नवीन योजनांवर काम करण्याच्या आणि व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संधी मिळू शकतात. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मानही वाढू शकतो. बघा, मीन राशीवर सूर्याच्या गोचराचा प्रभाव कसा आहे. मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर करिअर आणि भागीदारीच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरू शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या किंवा एखाद्या महत्त्वाचा प्रकल्प सोपवला जाऊ शकतो. व्यवसायातील नवीन संपर्क भविष्यातील फायद्याचा मार्ग मोकळा करू शकतात. वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढते. भागीदारीच्या बाबतीत पारदर्शकता राखणे आवश्यक असेल. सिंह राशीवर सूर्याच्या गोचराचा प्रभाव. कन्या राशीतील गोचर तुमच्या आर्थिक स्थितीसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याच्या संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क वाढू शकतो, ज्याचा भविष्यात फायदा होईल. या काळात आपल्या योजनांची अंमलबजावणी पद्धतशीरपणे करणे फायदेशीर ठरेल. धनुराशीवर सूर्याच्या गोचराचा प्रभाव. धनुराशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे गोचर करिअर आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक होऊ शकते. नोकरीत पदोन्नती मिळण्याची किंवा नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांचे प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध जुळू शकतात आणि त्यांना नवीन संधी मिळू शकतात. तुमची सामाजिक प्रतिष्ठा उंचावू शकते आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या एखाद्या प्रकल्पात तुम्हाला यश मिळू शकते. प्रतिष्ठा, सन्मान आणि करिअरसाठी संभाव्य असे तुम्हाला फायदे आहेत. सूर्याचा संबंध अधिकार, प्रशासन आणि प्रतिष्ठेशी जोडलेला आहे, त्यामुळे अनुकूल स्थानामधून होणारे सूर्याचे गोचर नोकरी, सरकारी कामे, नेतृत्व क्षमता आणि सामाजिक सन्मान यासारख्या कार्यामध्ये सकारात्मक परिणाम देऊ शकते. विशेषतः कन्या राशीतील सूर्याचे गोचर काम, कार्यक्षमतेने आयोजित करण्याची आणि व्यावहारिक निर्णय घेण्याची वृत्ती बळकट ठरू शकते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.